बाप्पाचं एक झलक यायला लाईन लागली होती ना भाई तिथं. तर आज 1 तारीख आहे आणि रात्रीचे 1 वाजले झोपायला. तर चला तर मग भेटूयात उद्या. The next day. तर जय शिवराय मित्रांनो, आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे मी नवीन वर्षातला पहिल्या दिवशी गणपती बाप्पाला जातो दगडूशेठला. तर आजही चाललोय. खूप दिवसानंतर आहे ना, असं सकाळचं लवकर उठून कुठेतरी बाहेर चाललोय आणि त्यात थंडी इतकी आहे ना की बाई विचारायलाच नको. आणि एवढं सकाळ सकाळी मला ना उठवानं होत नाही आणि हे लोक ना बाई सायकल चालवतात तिथं. आणि ॲज युजल आम्हाला माहिती होतं आम्हाला गर्दी भेटणार आहे, पण ही जी गर्दी ना आजची तुफान गर्दी. तर फायनली ना कसं बसं स्ट्रगल करून आम्ही पोहोचलो बाप्पापाशी. आणि गर्दी बघा मित्रांनो, आज मोक्कार जाम आहे सगळं. आणि ते कशासाठी तर फक्त बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्यांची एक झलक घेण्यासाठी कंप्लीट अर्धा तास या गर्दीत चालून तेव्हा कुठं आम्हाला बाप्पाचं दर्शन झालं आणि आपल्याला ही झलक बघायला भेटली बाप्पाची. तर चला तर मग मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे. फायनली आलो भाई दर्शन करू. बाप्पाचं एक दर्शन घ्यायला, एक झलक घ्यायला अशी लाईन लागली होती ना भाई तिथं. काहीच विषय नाही भाई, काहीच विषय. आणि मग त्यानंतर ना आम्ही आलो बाप्पांच्या पप्पांचं दर्शन करायला ओंकारेश्वर मंदिरात. हे मंदिर ना पावसाळ्यामध्ये अर्ध पाण्याखाली असतं असं म्हणतात. मग दर्शन करून आम्ही तिकडनं निघालो आणि मग FC रोडवरून जात असताना पहिल्यांदा आज FC रोड एवढा शांत पाहिलंय मी बरं का. सकाळ सकाळ थंडीत फिरून सगळं एकदम असं टाईट झालं होतं म्हणून म्हणलं मस्तपैकी चहा घ्यावं. त्यामुळे चहा घेतला आणि मग तिथनं निघालो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.